नमस्कार, मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर मित्रांनो, उन्हाळा आता चांगला जाणवायला लागला आहे. घरात AC, कूलर, थंड पाणी ही सगळी सोय आपण केलेली असणारच आहे. पण बाहेर पडताना आपण काय काळजी घ्यावी याबद्दलच आजचा हा माझा छोटासा लेख आणि संवादसुद्धा. आज मी तुम्हाला खूप सोप्या शब्दात सांगणार आहे, डिहायड्रेशन म्हणजे काय आणि कडक उन्हात स्वतःचा बचाव कसा करायचा. उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात राहिलो, खूप घाम आला आणि आपण पुरेसं पाणी प्यालो नाही तर शरीरात पाण्याची कमतरता होते. यालाच डिहायड्रेशन म्हणतात. याची सुरुवातीची लक्षणं कोणती? खूप तहान लागणे, तोंड कोरडं पडणे, अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे, कधीकधी डोकं दुखणे आणि लघवी कमी होणे. काही लोकांना खूप थकवा, अंगात शक्ती नसल्यासारखं वाटणं, हातपाय गळून गेल्यासारखं वाटणं किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी होणं ही सुद्धा शरीरात पाणी कमी होण्याची लक्षणं असू शकतात. जर हे दुर्लक्ष केलं तर पुढे हीट स्ट्रोकचा धोका उद्भवू शकतो. म्हणजेच शरीर खूप गरम होणं, ताप येणं, उलटी, घाबरल्यासारखं वाटणं, हृदयाचे ठोके वाढणं आणि कधीकधी बेशुद्ध पडणं. म्हणून बचाव खूप महत्त्वाचा आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे फक्त तहान लागली की तेव्हाच पाणी प्यायचं असं न करता थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहा. सोबत काय घेऊ शकता तर लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी, ORS हे शरीरातील पाणी आणि क्षार दोन्ही भरून काढतात. रोजच्या जेवणात काकडी, दही, ताक, टरबूज, खरबूज, मोसंबी अशी पाण्याने भरपूर फळं नक्की समाविष्ट करा. हे शरीर नॅचरली थंड ठेवायला मदत करतात. जर बाहेर पडायचं असेल तर हलके सुती कपडे घाला, डोक्यावर टोपी किंवा सुती ओढणी घ्या, डोळ्यांसाठी गॉगल वापरा आणि महत्त्वाचं म्हणजे पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवा. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर जाणं टाळा, कारण याच वेळेत उन्हाचा त्रास जास्त होतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, बाहेरून खूप उन्हातून घरी आल्यानंतर लगेच बर्फासारखं थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ शरीर नॉर्मल होऊ द्या, त्यानंतर साधं पाणी किंवा लिंबू पाणी घ्या. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि डायबिटीज किंवा BPचे पेशंट्स यांनी विशेष काळजी घ्यायला हवी, कारण त्यांच्यात पाण्याची कमतरता पटकन होऊ शकते. जर एखाद्याला खूप चक्कर येत असेल, उलटी होत असेल किंवा सुस्त, कन्फ्युज्ड वाटत असेल तर लगेचच सावलीत आणा, ORS किंवा पाणी द्या आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. म्हणून मित्रांनो, उन्हाळ्यात थोडीशी काळजी आणि वेळेवर पाणी इतकंच तुम्हाला मोठ्या त्रासापासून वाचवू शकतं. स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या आणि हेल्दी राहा. परत भेटूयात पुढच्या लेखात. धन्यवाद.